नमस्कार प्रेक्षको, डॉक्टर उदयनकर शो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं या भागामध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण बोलणार आहोत ते एका अत्यंत महत्वाच्या घटनेबद्दल, आणि ती घटना अर्थातच AI इम्पॅक्ट समिट ही आहे. भारत मंडपम ही दिल्लीतली अत्यंत प्रशस्त आणि प्रतिष्ठित अशी वास्तू. या वास्तूमध्ये आजवर अनेक मोठे मोठे कार्यक्रम झाले. G20ची समिट तिकडे झाली याची आपल्याला आठवण असेलच. त्याचबरोबर विकसित भारत यंग लीडर इंटरॅक्शन हा कार्यक्रम तिकडे झाला होता. अनेक पर्यावरणाच्या परिषदा तिकडे झाल्या, अनेक बिझनेस एक्झिबिशन्स तिकडे झाली, मोबिलिटी एक्सपोजिशन्स तिकडे झाली, आणि अशा प्रकारे आता ही वास्तू जगातल्या एक अत्यंत महत्वाच्या एक्झिबिशन सेंटर्ससाठी म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. अलीकडेच त्या वास्तूमध्ये बरीच मोठी वर्दळ वाढली होती. खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची तिकडे ये जा झाली. खूप VIP आले, पंतप्रधान आले. ते नेमके कशा करता? तर AI इम्पॅक्ट समिट 2026 साठी. काय असं खास होतं या कॉन्फरन्समध्ये? कोण कोण आलं होतं? काय वेगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आल्या? या सगळ्याची चर्चा करण्याकरताच हा विशेष कार्यक्रम AI इम्पॅक्ट समिट. प्रेक्षको, गेल्या 10 वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणात कुतूहल, औत्सुक्य आणि त्यानंतर भीती आणि संधीची जाणीव या सगळ्या गोष्टी एकत्रपणे आपल्या समोर येत आहेत. आणि त्याची समिट जी आजवर 2023 साली लंडनमध्ये झाली, 2024 साली साऊथ कोरियामध्ये झाली, 2025 साली पॅरिसमध्ये झाली, आणि 2026 ला आपल्या दिल्लीमध्ये होते. म्हणजेच एक प्रकारे ग्लोबल साऊथ हा जर आपण निकष मानला तर ग्लोबल साऊथ मध्ये ती शांघायला होत नाहीये किंवा इतर आणखीन कुठल्या आशिया खंडातल्या देशात होत नाहीये, तर ती भारतात आणि दिल्लीत होतीये. याला फार महत्व आहे. अनेक वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स लोकांना दाखवण्यात आले, जगासमोर उघडण्यात आले. एक प्रचंड मोठ्या प्रमाणात IT सर्व्हिसेस किती प्रकारच्या असू शकतात याचा एक आढावा तिकडे मांडण्यात आला. खूप मोठ्या प्रमाणावर अक्षरशः लाखो लोक तिकडे आलेली होती. 100हून अधिक देशांनी आपल्या कंपन्यांचे स्टॉल तिकडे लावले होते. जवळपास 2.5 लाख प्रेक्षकांनी, IT क्षेत्रातील उद्योजकांनी, काम करणाऱ्यांनी तिकडे हजेरी लावली होती. 20हून अधिक देशांचे प्रमुख, ज्याच्यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष होते, ब्राझीलचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर अनेक देशांचे मंत्री, अनेक राज्यांचे मंत्री, मुख्यमंत्री, आणि जवळपास 50हून अधिक अशा महत्वाच्या टेक्नॉलॉजी, IT टेक्नॉलॉजी मधल्या तज्ञ CEOजनी त्या ठिकाणी आपले विचार मांडले किंवा आपली हजेरी लावली. सो दॅट मेक्स इट वन ऑफ द वर्ल्ड्स बिगेस्ट इव्हेंट इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अर्थातच पहिल्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या गर्दीमुळे तिकडे काहीसा गोंधळ उडाला. अर्थात हे एक टेस्टिंग होतं. एकीकडे 10वी 12वीच्या परीक्षा देखील आहेत, दुसरीकडे मेट्रोची अनेक ठिकाणी कामं, रस्ता रुंदीकरणाची कामं सुरू आहेत, त्यामुळे रस्ते खोदलेले आहेत, आणि त्याच वेळेला ही समिट ह्या सगळ्याचा पाण दिल्लीचे इन्फ्रास्ट्रक्चर सहन करू शकतं का याचे एक प्रकारे टेस्टिंग सुद्धा याच वेळी करण्यात आलं. आणि त्यातच सिद्ध झालं की IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. IT इज इंडियाज टुमॉरो. हा भारताचा भविष्यकाळ आहे. आतापर्यंत 90च्या दशकानंतर आपण हे सिद्ध केलं. IT क्षेत्रामधली आपली दादागिरी, आपली ताकद सिद्ध केली. हे सत्य आहे की IT मधल्या ऍपल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, अशा कंपन्या भारतात निर्माण झाल्या नसतील, परंतु त्या कंपन्यांचे जागतिक प्रमुख हे भारतीय वंशाचे, भारतात जन्मलेले, भारतात शिकलेले आहेत, हेही नसे थोडके. अर्थातच यावेळेला अशा कंपन्या भारतात कधी निर्माण होणार याची देखील चर्चा झाली. खैर, त्याच्यावर कधीतरी वेगळा कार्यक्रम करूया. परंतु अशा प्रकारच्या आर्टिफिशियल समिटमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक कॉन्फरन्समध्ये आम्ही केवळ प्रेक्षक म्हणून गेलो नाही, आम्ही केवळ सहभाग घ्यायला गेलो नाही, तर भारत त्याचं नेतृत्व करायला गेला. ही फार मोठी गोष्ट आपण घेतली पाहिजे. आणि या सगळ्याचा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या सगळ्या भारताच्या प्रयत्नांचा फोकस काय होता?
तर तो फोकस होता सस्टेनेबिलिटी, निरंतरता. आणि जे सूत्र होतं, ज्या सूत्राचा उल्लेख पंतप्रधानांनी वारंवार केला, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशासाठी, तर तो सामान्य माणसाच्या भल्यासाठी. या प्लॅनेट, सेकंड पी इज प्लॅनेट, फर्स्ट इज पीपल, सेकंड इज प्लॅनेट, म्हणजेच इथलं पर्यावरणीय संतुलन तसंच कायम निरंतर राहावं यासाठी. आणि तिसरं पी म्हणजे प्रोग्रेस, सर्वसामान्यांच्या आयुष्यातलं जीवनमान उंचावलं पाहिजे, त्याच्याकरता म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर झाला पाहिजे, याकरता भारत अतिशय आग्रही होता, हे आपल्याला दिसलं असेल. आणि त्याचमुळे या संपूर्ण परिषदेला एक प्रकारे दिशा जर कोणी दिली असेल, गती जर कोणी दिली असेल, तर ती भारतीय कंपन्यांनी, भारतीय बुद्धिमत्तेनी हे देखील इकडे समोर आलं. या सगळ्याचा भारताच्या प्रयत्नाचा गाभा काय असेल, तर तो आपण याही क्षेत्रात आत्मनिर्भर आहोत हे जगाला दाखवून देणं. आणि आमचा आत्मविश्वास किती दांडगा आहे, आमच्याकडचं IT इन्फ्रास्ट्रक्चर, AI इन्फ्रास्ट्रक्चर किती आशयपूर्ण आहे, हे आपण जगासमोर मांडलं. आणि त्याचा उपयोग हा कुठल्या चीन सारख्या संहारक शक्तीच्या निर्मितीकरता नाहीये, तर तो सामान्य माणसाचं जीवन अधिक चांगलं व्हावं याकरता आम्ही करतोय, हे पटवण्यात भारत यशस्वी झाला. आता AI म्हटल्यानंतर आतापर्यंत डोळ्यासमोर नेहमी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान हे युरोपीय देश आपल्या समोर यायचे. बट नॉट एनी मोर. आता AI म्हटल्यानंतर आपल्या समोर भारत, भारतीय कंपन्या, भारतीय बुद्धिमत्ता, भारताची सर्व्हिस, भारताचं इंटेलिजंट आर्किटेक्चर समोर येतं, हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे भारताची ही जी क्षमता आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधली, ती क्षमता जगाला जाणवू लागली. आणि आमचा AI प्रिपेअर्डनेस त्यांच्या समोर आला. त्याचबरोबर इथलं एक प्रचंड मोठं ह्यूज मार्केट त्यांच्या समोर आलं, याला फार महत्व आहे. आणि हे सगळं बघायला शेकडो देश, त्यांचे प्रमुख हे आलेले होते, याला फार महत्व आहे. अर्थातच माध्यमातून चर्चा कशाची झाली असेल, तर 5 दिवस हा सोहळा सुखरेव पार पाडला त्याची नाही चर्चा झाली. चर्चा झाली आणि ती म्हणजे गलगोटिया विद्यापीठाच्या स्टॉलवर जो एक रोबो म्हणून कुत्रा दाखवलेला होता, त्या श्वानाची निर्मिती आपल्या कॅम्पसमध्ये झाली आहे असा दावा त्यांनी केलेला होता. परंतु प्रत्यक्षात आजकालच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ते श्वान चीनमधून आयात केलेलं होतं आणि ते त्यांचं प्रोडक्ट होतं असं अक्षरशः कॉन्फरन्स सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समोर आलं. आणि एक प्रकारे लांछनास्पद गोष्ट समोर आली, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जे घडलं ते अतिशय गैर होतं, परंतु फक्त त्यालाच प्रसिद्धी देऊन एवढ्या मोठ्या इव्हेंटला गालबोट लावायची जी मानसिकता आहे, ती देखील तितकीच घृणास्पद आहे असं मला वाटतं. खरं तर अनेक विद्यापीठांनी अशा प्रकारची आपली क्षमता, उत्तमोत्तम रोबो तयार करायची क्षमता अनेकदा सिद्ध केलेली आहे. जे दरवर्षी टेक्नॉलॉजी क्षेत्रातलं एक फार मोठं एक्झिबिशन IIT मुंबईमध्ये भरतं, ते जर तुम्ही अटेंड केलं असेल तर त्यात अशा अनेक प्रकारचे रोबो आजपर्यंत आपल्याला दाखवण्यात आले आहेत. भारताला त्याकरता चीनमधून रोबो आयात करायची काही गरज नव्हती, परंतु त्या विद्यापीठांनी हे कृत्य केलं. आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात मथळे कुठले असतील, तर चीनमधून आयात केलेलं प्रॉडक्ट स्वतःच्या नावावर खपवलं जातंय याची. आणि त्या कुत्र्याचं नाव तरी काय होतं, लायन. हा लायन आमचा आहे असं सांगण्यात आलं होतं, परंतु तो लायन प्रत्यक्षात चीनी निघाला. अशा प्रकारे एका विद्यापीठाचा एक मूर्ख, त्यातल्या काही व्यक्तींचा मूर्खपणा हा संपूर्ण देशाच्या IT कॅपॅबिलिटीवर भाष्य करतो, वृत्तीवर भाष्य करतो, याच्याशी मात्र मी सहमत होणार नाही. खरं तर आम्हाला अशा प्रकारे चौर्यकर्म करायची गरजच नाही. याचं कारण भारताला AI क्षेत्रामध्ये दाखवण्यासारखं इतकं प्रचंड आहे की दुसऱ्या देशातनं आम्ही काही घेऊन तुम्हाला दाखवावं असं काही नाही. आणि विशेषतः चायनाकडून तर त्याहून नाही. याचं कारण आमची AI मधली प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस, आर्किटेक्चर हे
चायनापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य त्या विद्यापीठाने का केलं हे त्याचं त्याला माहिती आहे. परंतु जागतिक बाजारपेठेत भारताला कमी दाखवण्याची संधी, एकही संधी न सोडणाऱ्या अनेक माध्यमांना दुसऱ्या दिवशी चघळायला हा विषय मिळाला एवढं मात्र नक्की. अर्थात याचा फायदा चायनाने उठवला. त्यामुळे हे चायनीज चहाच्या कपातलं वादळ तिथल्या तिथे विरून देखील केलं. पण एक लक्षात ठेवा, आज जगातल्या फॉर्च्यून 500 अशा आय-टी कंपन्यांचे डझनावारी शेकड्यांनी सीईओज, संस्थापक, प्रमुख हे भारतीय वंशाचे आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही. तो मान चीनला कधीही मिळवता येणार नाही, कारण ती बुद्धिमत्ता ही भारतामध्ये प्रोड्यूस झालेली आहे. या संपूर्ण समिट मधलं आणखीन एक आकर्षण काय असेल तर ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि संवेदनशीलता, नेमकं कृत्रिम बुद्धिमत्ता कशासाठी, याचा जो उहापोह केला त्याचं कौतुक जगभरातून आलेल्या जागतिक नेत्यांनी तर केलंच, पण त्याहीपेक्षा अनेक परदेशस्थ कंपन्यांच्या अभारतीय असलेल्या प्रमुखांनी देखील केलं. याला मी विशेष महत्व देतो. म्हणजे AI हे माणसांसाठी, त्याच्या प्रगतीसाठी आणि छोट्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी. काय होऊ शकतं AI ने? ज्या ठिकाणी डॉक्टर पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी 24 तास आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं वैद्यकीय सेवा पुरवली जाऊ शकते. ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर जमीन असलेले आपल्याकडे 70% शेतकरी आहेत, त्यांना एखाद्या उत्तम अशा PhD संपन्न प्रोग्रेसिव्ह शेती तज्ञाचा सल्ला कधीच परवडत नाही आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचत देखील नाही. आता AIच्या माध्यमातून तो रिअल टाइम मध्ये तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि तो देखील अक्षरशः फुकट. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कुणीही असा, तुम्ही रुग्ण असा, तुम्ही शेतकरी असा किंवा ज्ञानार्जनासाठी किंवा ज्ञानार्जनाची भूक असलेले विद्यार्थी असा, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सहजगत्या आज उपलब्ध होत आहे. आणि त्याची भूक किती मोठी आहे. ChatGPT येऊन आपल्याकडे 3 वर्ष 3 महिने होत आहेत, परंतु दर आठवड्याला जवळपास 10 कोटी भारतीय ChatGPTचा वापर करतायत. याच्यावरूनच आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं स्वीकारलंय, किती स्वीकारलंय आणि किती त्याचा वापर करतोय हे आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. त्यामुळे इज इंडिया इक्विप, भारत खरोखरच AIचं रेव्होल्युशन पेलू शकेल का, तर त्याचं उत्तर या समिटनी दिलं आणि ते म्हणजे हो. जसं आपण आधारमध्ये क्रांती घडवली, UPI पेमेंट गेटवे मध्ये क्रांती घडवली, त्याचाच पुढचं पाऊल म्हणजे AI. AI म्हणजे भारतीयांसाठी एक प्रचंड मोठा आशावाद आहे, सुखी संपन्न जीवनाचा. AI हा अशा भारतीयांसाठी एक फार मोठा आशावाद आहे की ज्यांच्यासाठी काही गोष्टी खर्चिक असतात, महाग असतात, त्यामुळे त्यांना परवडू शकत नाही. त्यामुळे AI हा त्यांच्यासाठी अफोर्डेबिलिटी म्हणजे परवडणार अशा प्रकारची सेवा सुविधा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. AI म्हटल्यानंतर तुमच्या मनात आणखीन एक विचार आला असेल आणि त्याचंच उत्तर देणं मला भाग आहे, आणि ते म्हणजे AI आल्यानंतर आमच्या मुलाबाळांच्या, पुढच्या पिढ्यांच्या नोकऱ्या जाणार का, नोकऱ्या निर्माणच होणार नाहीत का, एकूणच या AI रेव्होल्युशनचा सामाजिक आर्थिक परिणाम नेमका काय आहे. एक लक्षात घ्या, गेले 15 वर्ष भारतीय अर्थव्यवस्था 7.5% वाढतीये, ज्याचं कौतुक IMF काय किंवा वर्ल्ड बँक काय किंवा जगातल्या अनेक बहुराष्ट्रीय अशा फायनान्स कंपन्यांनी केलेलं आहे. त्यामुळे ही जी घोडदौड करणारी अर्थव्यवस्था आहे ती कोणत्याही प्रकारचे शॉक पेलवू शकेल इतकी घट्ट रुजलेली आहे. याचं कारण इथला 40-50 कोटीचा वाढता मध्यम वर्ग. तरी देखील 2030 ते 40 या दशकामध्ये AI खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या जीवनात प्रवेश करणारा असेल. आज जसं IT
यांनी आमच्या जीवनात, रोजच्या जीवनात प्रवेश केलेला आहे. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे AI 2030 ते 40 या दशकात आपल्याकडे प्रवेश करेल आणि तिथे खऱ्या अर्थाने काही प्रकारचे जॉब्स, काही प्रकारच्या नोकऱ्या, काही प्रकारचे रोजगार हे निश्चितच आपल्याकडून लुप्त होतील. परंतु एकूणच प्रोडक्टिव्हिटी खूप मोठ्या, उत्पादकता खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्याचा एक फायदा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट याची वाढ होण्यात आणि त्यातूनच या देशामध्ये अन्न, करमणूक या गोष्टी अधिकाधिक स्वस्त आणि सर्वांपर्यंत पोहोचणाऱ्या होतील. आरोग्य सेवा, शिक्षण या गोष्टी सर्वांना सहजपणे उपलब्ध होतील. ही एक महत्वाची गोष्ट आहे. 2047 साली आपण विश्वगुरू व्हायची स्वप्न पाहतोय. एका सुखी संपन्न भारताची स्वप्न पाहतोय. हा सुबत्तेचा काळ आहे. तो AIच्या रेव्होल्यूशनमुळे 2047 नंतर किंवा त्याच्या आसपास यायला सुरुवात होईल. हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अभारतीय अशा प्रमुखांनी जागवलेला आशावाद हा अत्यंत महत्वाचा आहे. अर्थातच या रेव्होल्यूशनमध्ये काही कौशल्य, काही स्किल्स ही रद्दबातल ठरतील, ती उपयोगाची ठरणार नाहीत. अशा वेळेला आम्हाला आमच्या एका मोठ्या जनरेशनला रिस्किल, रिटूल करावं लागेल. त्यांना नवनवीन टेक्निक शिकवावी लागतील. ही गरज देखील या AI समिटनी आमच्या समोर आलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर त्यात करून अधिकाधिक खुशहाली, अधिकाधिक समृद्धी कशी तुमच्यापर्यंत आणताय या तुमच्या क्षमतेचा कस लागणार आहे. आणि ती क्षमता तुमच्याकडे येण्याकरता म्हणून तुम्हाला सातत्यानं स्वतःला अपग्रेड करावा लागेल, लर्न करावा लागेल, अनलर्न करावा लागेल, शिकलेलं विसरावं लागेल आणि नवीन स्किल्स तुम्हाला सातत्यानं शिकावी लागत असतील. हाच या AI इम्पॅक्ट समिटचा सर्वात मोठा संदेश आहे. आता राहिला शेवटचा मुद्दा आणि तो म्हणजे या AI समिटनी भारतासाठी कोणकोणती संधींची दारं उघडली, ज्याचा उल्लेख या खात्याचे मंत्री अश्विन वैष्णव यांनी केला आणि तो म्हणजे $200 बिलियन इतकी प्रचंड मोठी गुंतवणूक भारत सरकार पुढच्या काही वर्षामध्ये या क्षेत्रात करणार आहे. अर्थातच भारताने ही घोषणा केल्यानंतर गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल यांनी देखील आपापला वाटा जाहीर केला. त्यातल्या मायक्रोसॉफ्टच्या सत्य नडेलांतर्फे असं सांगण्यात आलं की आम्ही देखील भारतामध्ये AIची गुंतवणूक जवळपास $17 बिलियन एवढी करतोय. दॅट मीन्स ए ह्यूज इन्व्हेस्टमेंट इज कमिंग टू इंडिया. ही जी गुंतवणूक येणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करेल हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ते AIचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, AIचा प्लॅटफॉर्म असेल किंवा AIचं ऍप्लिकेशन असेल, या तिन्ही लेयर्सवर, या तिन्ही पातळ्यांवर भारत आपलं प्रभुत्व सिद्ध करतोय. आमची नैसर्गिक बुद्धिमत्ता आम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात देखील विश्वगुरू बनायला मदत करते आहे. आणि हे विश्वगुरुत्व केवळ आमच्या आक्रमकतेकरता, आमच्या स्वतःच्या श्रीमंतीकरता नाही, तर ते सकल करावे सुखमय जग याच एका भावनेतून आहे. वर्ल्ड इज अ स्मॉल प्लॅनेट, जो जे वांछील तो ते लाहो. अशा भूमीतनं हे ज्ञान निर्माण होत आहे. त्यामुळे आमची नैसर्गिक बुद्धिमत्ता या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात देखील आम्हाला विश्वगुरू कायम स्वरूपी ठेवेल असा आत्मविश्वास जर कुठल्या AI समिटनी दिला असेल तर तो दिल्लीतल्या समिटनी. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. एखादा विषय मी घ्यायचा असेल तर तोही कळवा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. द उदय निरगुडकर शो.